येत्या 20 तारखेला मतदान आहे, तर अतुल बेनके दादा यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. 1 नंबरचं बटन दाबून. यांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि आमच्या गावास भेट देण्यासाठी अतुल दादा यांची आई आलेले आहे, तर प्रचंड बहुमताने अतुल दादा यांना विजयी करा. येऊन येऊन येणार कोण? अतुल दादा. एकच वादा. पवार साहेब स्वामींच्या रूपानेच आपल्या तालुक्यात आले होते आणि त्यांच्या रूपानेच स्वामी आमच्या घरी आले होते. याचा मला खूप आनंद झालेला आहे, कारण पवार साहेब आमचे आदरस्थानी आहे. त्याप्रमाणे अजितदादा पण आहेत, परंतु सर्वांच्या माध्यमातून हा निवडणूक लढवित आहे आणि त्याला त्या दोन्ही पवार साहेबांचा चांगला आशीर्वाद आहे याची मला खात्री आहे. अतुलदादा हा खूप दिलदार माणूस आहे. त्याचा स्वभाव हा दिलदार आहे, सर्वांच्या समाजासाठी राबणारा आहे. सर्व समाजाने त्याला एकमताने एक दिलाने मतदान करावं यासाठी आम्ही इथं दौरा करण्यासाठी आले. सर्व त्याच्या ह्या भगिनी त्यांनी भाऊ मानलेला आहे आणि त्या भावाच्या ह्या बहिणी माझ्याबरोबर प्रचाराला आहेत. त्या सर्वांनी अतुलदादालाच मत द्यायचं ठरवले आहे. त्या अर्थाने मी फक्त अतुलदादाची आई नाही, तर इथं जमलेल्या सगळ्या महिलांची आई आहे आणि त्या हक्काने त्यांना भेटते. आमच्याबरोबर त्यांची मुलं पण आज फिरतायत. ते आनंदाने सगळ्यांना सांगतायत की अतुलदादाला मत द्या. घरोघरात अतुलदादा भिडलेला आहे. त्याच्या कामाच्या माध्यमातून, त्याच्या विचाराच्या माध्यमातून, त्याची विचारधारा जी आहे ती सगळ्यांना पटलेली आहे आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून आपली सामाजिक कामं तर होतच राहतील, पण प्रेमाची, मायेची, आपुलकीची त्यांनी माणसं जोडली गेलेली आहेत व त्या माणसाच्या मायेच्या प्रेमाने तुम्ही आज घरोघरी फिरताय, कसा प्रतिसाद भेटतोय? एकदम छान, एकदम छान, एकदम छान. अशासाठी की सर्व कामं जे त्यांनी केले त्यासाठी सर्वजण लोक खुश आहेत. खुश अशासाठी की फक्त रस्त्याचीच कामं, पाण्याची कामं किंवा कुठली ज्याची संदर्भात कामं ती झालेलीच आहेत आणि काही राहिलेली कामं ही होणारच आहेत, परंतु वैयक्तिक कामंही त्यांनी भरपूर केलेली आहेत. ताई, तुम्ही दिवसभर या प्रचार कार्यामध्ये व्यस्त आहात. तुमचं दिवसभराचं वेळापत्रक कसं आहे? वेळापत्रक आता मी 5:30-6लाच उठते. हे वेळापत्रक फक्त आजच आहे असं नाही आहे. ते वेळापत्रक माझं इथून मागचंही होतं, इथून पुढचं राहील, कारण नियमित माझं वेळापत्रक येते. कारण मी किती उशिरा झोपले तरी मी 5:30लाच उठते. कारण मी उठल्याबरोबर थोडा वेळ व्यायाम करते. व्यायाम केल्यानंतर मी माझं काम आंघोळीचं वगैरे आवरल्यानंतर मला डबा मात्र आयता करून मिळतो आहे. मी स्वयंपाकाच्या भानगडीत पडत नाही, मी काही कामाच्या भानगडीत पडत नाही. फक्त सध्या किंवा इतर वेळेला मी माझं तब्येत जपणं, माझी मुलं जपणं, माणसं जपणं, त्यांचे कार्यक्रम जपणं हे करत असते. व्यायाम केल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर मी माझ्या महिलांना फोन करते, चला लवकर. 8-8:30च्या आतच आम्ही घराच्या बाहेर पडतो आणि 8-8:30ला जर आपण एखाद्या वाडीत, वस्तीत, गावात गेलं तर पारावरसुद्धा आम्हाला लोक भेटतात, मंदिरात भेटतात, पुन्हा शेतात भेटतात, काम करताना भेटतात. त्याच्यामुळे आम्ही सगळीकडेच फिरत असतो. दुपारच्या वेळेला मात्र सगळी शांतता असते गावात, पण तरीसुद्धा आम्ही थांबत नाही. 1 तासभर थोडा जेवण करून आराम करतो. आराम मीन्स बसतो जरा वेळ, मग त्याच्यानंतर 4-4:30ला परत सुरुवात करतो. घरातल्या सगळ्याच व्यक्तींचा हा दिनक्रम आहे? सगळ्याच व्यक्तींचा आहे, फक्त वेळा अलग अलग आहेत, गावं अलग अलग आहेत, त्यांचे विचार ते मांडण्याची पद्धत अलग अलग आहेत. आई या नात्याने माझी विचार मांडण्याची पद्धत अलग आहे. त्या त्यांच्या पद्धतीने करतायत, मी माझ्या पद्धतीने करते. ताई, वल्लभ शेठ बेनके यांच्या निधनानंतरनं अतुल शेठ ही पहिलीच निवडणूक लढवत आहेत. हां, तेच खरं मुख्य बाब आहे. कारण ह्या 5-6 वर्षामध्ये त्यांची तब्येत ठीक नव्हती, म्हणून मी काही घराच्या बाहेर पडलेली नव्हती. आणि आत्ता त्यांच्या निधनानंतरही मी 7-8 महिने मी काही घराच्या बाहेर पडले नाही. पण जेव्हा याला उमेदवारी अतुलदादांना जाहीर झाली किंवा होणार आहे किंवा होईलच अशी खात्री होती, ती खात्री असल्यामुळं मी जुन्या लोकांना भेटायला जात होते. हे फक्त निवडणूक आली म्हणून नाही, त्याच्या आधीच आम्ही 5-6 महिन्यापासून ते आपले हांडे मामा, मी तर पहिल्यांदा मला गाडी दिली नव्हती घरच्यांनी. तुला कुठं जायचं आहे का काही विचारलं नव्हतं. मला म्हटले नाही की तुला जायचं आहे, तू जा, तू हे कर. आणि अजूनही पण मला घरातून कोणाही व्यक्तीचं दडपण नाही आहे, पण माझ्या मुलासाठी म्हणा किंवा जे काय आता तालुक्यासाठी काम करते त्याच्यासाठी मी बाहेर पडलेली आहे. या 7-8 महिन्यानंतर आम्ही हे हांडे मामा इथं आहे त्यांच्याच गाडीतून जात होतो, जुन्या लोकांना भेटायला जात होतो, यांच्याबरोबरीच्या लोकांना भेटायला जातो, त्यांची विचारपूस करत होतो. ताई, अतुल दादांमध्ये कुठेतरी जनता साहेबांचं चित्र पाहतीये? अवश्य पाहणारच, कारण जरी पाहिलं
तरी याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं आपण निवडणूक लढवावी, आपल्याला पद मिळावं, आपण काहीतरी नेतृत्व करावं, परंतु त्याच्यासाठी जी धडपड असते ती अतुलदादांची जास्त आहे. आणि धडपड फक्त ही एक दिवसाची नाही, आता निवडणूक आली म्हणून नाही, कायमस्वरूपची धडपड आहे आणि त्याचं योगदान कायमस्वरूपीचं आहे. जेव्हा त्यांचे पप्पा कार्यरत होते तेव्हापासूनच त्याला या गोष्टीची आवड होती आणि ती आवड जपण्याचं काम त्यांनी ज्याप्रमाणे केले तर त्याला पाठिंबा देण्यासाठी फक्त मी एकटी नाही तर आमचं संपूर्ण कुटुंब आहे. माझी मुलं, बाकीच्या सुना किंवा आमच्या मोठ्या दादांच्या सुना हे सर्वजण त्यांच्या पाठीशी आहेत आणि ते सगळेजण त्याप्रमाणे कार्यरत आहे. तू पुढे जा, आम्ही तुला पाठीशी तुझ्या राहणार आहे. महिलांसाठी अतुल शेठ नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम घेत आले, जसं की रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल किंवा सरकारने खास महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना असेल. कसा या सगळ्या महिला भगिनींचा कसा प्रतिसाद आहे? लाडका भाऊ आहे त्यांचा, या सगळ्या बहिणींचा लाडका भाऊ आहे आणि त्या लाडक्या भावाच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत आले म्हणून त्या मला मतदान किंवा अतुलदादाला मतदान करणार नाहीत. त्यांचा लाडका भाऊ आहे, त्यांची कामं करतोय. फक्त पैशाच्या माध्यमातून असं पण नाही आहे, कारण प्रत्येकाचं काही वैयक्तिक काम असेल, काही दुखणी बाणे असतील, कारण त्यांनी मध्यंतरी आपला कॅम्प घेतला होता फिटनेससाठी, काहींना अंधत्व म्हणा किंवा काय, त्याच्यासाठी स्वखर्चाने त्यांनी मुंबईला नेलं होतं आणि त्यासाठी सर्व डॉक्टरांची सोयी उपलब्ध केली होती. आमचे मोठा मुलगा अमोलदादा त्यांनी सहकार्य केलं होतं. तुमच्यासारख्यांनी, यांच्यासारख्यांनी मदत केली होती. हे काम फक्त एकट्या दुकट्याचं नसतं, हे काम सगळ्या समाजाला धरून, समाजाची मदत घेऊन, समाजाला